Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. एप्रिल आणि मे महिन्यातील पावसामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये 15,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील 1,200 एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. पावसामुळे ज्वारीची कणसं काळे पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्यात मे महिन्यामध्ये झालेल्या पावसाचा शेतीला मोठा फटका. जिल्ह्यातील 1,879 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नुकसानीमध्ये मोसंबी, डाळिंब या फळ पिकांसह उन्हाळी पिकांचा देखील समावेश. 10 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर पाऊस उघडीप देणार. मे महिन्याच्या शेवटी कोसळणारा पाऊस सध्या गायब. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन. नांदेडमध्ये शेतातील नुकसान दाखवणारा चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल. आमदार राजेश पवार यांनी दखल घेतली. बांधावर भेट देत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश. संभाजीनगरमध्ये एकानं रीलची व्हिडिओ बनवण्यासाठी चक्क बाजारात फेकून दिलेल्या मिरच्या लोकांना वाटल्या. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. मे महिन्यातच झालेल्या पावसामुळे धुळ्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. उत्पादनात घट झाल्यानं बाजारात भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले. नागरिकांना भाववाढीचा फटका बसणार. बीडच्या आष्टीमध्ये 7,000 रोपं असलेली टोमॅटोची बाग उखडून टाकली. मुसळधार पावसामुळे टोमॅटोची शेती उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी राम शेळके यांनी लाखो रुपयांचं नुकसान. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पुण्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. पुण्यामधील नारायण गावात कृषी मंत्र्यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. कोकण किनारपट्टीवर जून ते सप्टेंबर महिन्यात 18 मोठ्या भरतीचे दिवस. समुद्र आणि खाडी किनारे असलेल्या 145 गावांना अलर्ट. अमरावतीच्या मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी महिलांची कसरत. सध्या मेळघाटातील 11 गावांमध्ये 20 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू. पाणीपुरवठा योजनेची कामं अजूनही रखडलेलीच. मालेगावच्या गिरणा नदीवर तरुणांची स्टंटबाजी. नदीवरील बंधाऱ्याच्या सांडव्याच्या पाण्यामध्ये उतरून तरुणांचा जीवाशी खेळ. पाणी अडवण्यासाठीच्या लोखंडी प्लेट आणि भिंतीमध्ये असलेल्या गॅपमधून दुसऱ्या बाजूला जीवघेणी कसरत. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुरीची आवक वाढल्यानं तुरीच्या दरात 300 रुपयांची घसरण. तुरीला प्रति क्विंटल 6,600 रुपयांचा दर. सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे 4,000 हेक्टर शेती पिकांचं नुकसान. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पंचनाम्यांना सुरुवात. मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, सांगोला या भागात मोठं नुकसान. बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यामध्ये पेरणीपूर्व तयारी अंतिम टप्प्यात. 36,422 हेक्टर क्षेत्रावर पेरणीची शक्यता. पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करण्याचं कृषी खात्याचं आवाहन. अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरात शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू. वारीला जाण्याच्या आधी शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात. एकीकडे विठुरायाच्या दर्शनाची आस तर दुसरीकडे खरीपाची पेरणी उरकण्याची घाई. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यामध्ये येणाऱ्या संभाव्य महापुराच्या उपाययोजनेसाठी आढावा बैठक संपन्न. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत संभाव्य महापूर काळात पुरेशी साधनसामग्री, औषध, निवारा केंद्राचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळले. आषाढी यात्रेच्या तोंडावर कोरोनानं सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाची चिंता वाढवली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 8 कोरोना बाधित रुग्ण. वाढती रुग्णसंख्या पाहता 10 ऑक्सिजन बेड तयार. सध्या सीपीआरमधील कोरोना वॉर्डमध्ये एकही रुग्ण उपचार घेत नसल्यामुळे वॉर्ड कुलूप बंद. निसर्गप्रेमी सुरेंद्र शिंदे यांनी सह्याद्री देवराईसाठी 1,000 गुलाबी पेरूचे रोपं पाठवली. साताऱ्यातील परिसरामध्ये वृक्ष लागवड होणार. राज्यभरात 1 लाख वृक्ष लागवड करण्याच्या सयाजी शिंदेंचा मानस. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर पुन्हा 1 लाख रुपयांवर. 24 तासात सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 2,500 रुपयांची वाढ. पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामं भुईसपाट. तब्बल 20,000 स्क्वेअर फुटावरील बेकायदा बांधकामं जमीनदोस्त. या कारवाईसाठी गुरुवारपासून सिंहगड किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आला होता.
पनवेलमधील प्रशांत लॉजवर पोलिसांचा छापा. लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची धाड. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. नाशिकमध्ये नर्सिंग महाविद्यालयामध्ये प्राचार्याकडून 4 विद्यार्थिनींचा विनयभंग. विद्यार्थिनींसोबत गैरप्रकार करणाऱ्या प्राचार्यांना टायगर ग्रुपनं घेरलं. गुन्हा दाखल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न ब्रजलाल बियाणी महाविद्यालयामध्ये धक्कादायक प्रकार. बीएससीच्या अंतिम वर्षाच्या केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील 50 प्रश्न. तक्रारीनंतर सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा होणार. भोर मतदारसंघातील 60 शाळा पुणे मॉडेल बनणार. अजित पवारांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन निधी अंतर्गत विशेष प्रकल्प. आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार. बकरी ईदनिमित्त परभणीमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न. बकरी ईद शांततेत साजरी करण्याचं प्रशासनाचं आवाहन. रत्नागिरीत मिऱ्या किनाऱ्यावरील बरसा स्टार जहाजाचे 2 तुकडे. तब्बल 5 वर्षे हे जहाज खडकामध्ये अडकून पडलं होतं. 35 कोटी रुपयाचं जहाज 2 कोटी रुपयात भंगारात काढलं जाणार. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शाळेमधील 2,44,000 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकं मिळणार. शिक्षण विभागाचं नियोजन. 93% पाठ्यपुस्तकं उपलब्ध झाली. वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यावर भर. विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शिक्षकांची दमछाक. 2025-26 मध्ये पटसंख्या वाढीसाठी विशेष मोहीम राबवणार. मेळघाटच्या सेमाडोह ते माखला घाट वळणाच्या रस्त्यावर मोठा खड्डा. अपघाताचा धोका वाढला. रस्त्याची डागडुजी करण्याची स्थानिकांची मागणी. गोंदियाच्या जिल्हा आरोग्य विभागामध्ये तब्बल 385 पदं रिक्त. 2019 पासून आरोग्य विभागाची भरती रखडल्यानं मोठ्या प्रमाणात पदं रिक्त. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. वाशिममध्ये ई सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी. महाडीबीटी पोर्टल वारंवार ठप्प होत असल्यानं अर्ज सादर करण्यास अडचण. खरीप हंगामात 2025-26 साठी अर्ज करण्याची आज अंतिम मुदत. वाशिममध्ये नारायण व्यास यांच्या 24 तासात 425 किलोमीटर सायकल प्रवास. ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी सायकल रॅली. खते बियाणी खरेदी करण्यासाठी आष्टीमध्ये कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी. उडीद आणि सोयाबीनच्या बियाण्यांची जास्त मागणी असल्याची कृषी केंद्र चालकांची माहिती. इंजिनिअरिंगचा पेपर फुटी प्रकरणामध्ये शिक्षकासह 4 जणांना अटक. पुणे पोलिसांची कारवाईवेळी 2 लाख रुपये जप्त. भोर पुणे मार्गावर सांगवी गावाजवळ भरधाव कारचा अपघात. वळणावर कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्याशेजारील शेतामध्ये शिरली. अपघातामध्ये 3 जण किरकोळ जखमी. नाशिक जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून विशेष मोहीम सुरू. पहिल्याच दिवशी 22 गुन्हे दाखल तर 29 संशयितांना अटक. तसंच कारवाईमध्ये पहिल्याच दिवशी 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिक शहरासह सिडको, सातपूर, अंबड, इंदिरानगर या भागामध्ये गुन्ह्यात वाढ. घरफोडी, चोरी, चेन स्नॅचिंगच्या घटना देखील वाढल्या. रिक्षा चोरीचा सीसीटीव्ही समोर. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये हायवाच्या धडकेमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवा मालकाला मोकळीक दिली गेल्याचा आरोप करण्यात येतोय. शवविच्छेदन कक्षाबाहेर विद्यार्थी आक्रमक. आरोपींवर कारवाईची मागणी. चालकाविरोधात गुन्हा दाखल. गडचिरोलीमधून तेलंगणाला तस्करी होणाऱ्या 34 जनावरांची पोलिसांकडून सुटका. सीमावर्ती भागातील धर्मपुरी इथल्या पोलिसांची कारवाईत एक ट्रक जप्त. हे दोघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू. राहाता तालुक्यातील अस्तगाव परिसरातील दुर्दैवी घटना. पाय घसरून पडलेल्या महिलेला वाचवताना पतीसह एकाचा मृत्यू. महिलेला वाचवण्यात यश. भंडाऱ्यामध्ये वाळू डेपोतून घरकुल योजनेच्या वाळू वाटपाला सुरुवात. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते डेपोचं उद्घाटन. पुण्यातील सीझन मॉलमध्ये हाऊसफुल 5 चित्रपटाचं प्रमोशन वेळी मोठी गर्दी. नागरिकांना गर्दीतून बाहेर पडणं देखील अवघड. अभिनेता अक्षय कुमारकडून चाहत्यांना धक्काबुक्की न करण्याचं आवाहन. परभणीच्या पूर्णा रेल्वे स्थानकाच्या नव्या इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं. स्थानिकांच्या तक्रारीनंतर रेल्वेनं बांधकाम बंद पाडलं.
इचलकरंजी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढल्यानं पालिका आयुक्तांनी चायनीज गाड्या आणि बिर्याणीच्या गाड्यांवर बंदी घातली आहे, तर विक्रेत्यांकडून चिकन आणि बिर्याणी विक्री करण्यास कायदेशीर परवानगी देण्याची मागणी. नागपूर जिल्ह्यात सासरकडील मंडळींकडून सुनेच्या छळाचे 80 गुन्हे दाखल. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या नागपुरात देखील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना. नागपूर ग्रामीणपेक्षा शहरी भागात जास्त तक्रारी. शिंदेंच्या शिवसेनेच्या सातारा जिल्हा समन्वयकपदी राजेंद्र सिंह यादव यांची निवड. मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. बेलापुरात माजी आमदार संदीप नाईक यांचा जनसंवाद. मतदारसंघातील नागरिकांची मोठ्या संख्येनं हजेरी. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर महाप्रसादाची पंगत. मुंडे कुटुंबानं एकत्रित बसून जेवण केलं. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 2700 पोलीस तैनात. शिवप्रेमींची होणारी गर्दी पाहता पोलीस प्रशासनाचा निर्णय. 6 जूनला किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार. गुरे बाजारात बंदीबाबत नवीन आदेश जारी होणार. ईदच्या काळामध्ये गुरांचे बाजार बंद ठेवण्याची गोसेवा आयोगाची मागणी. गोसेवा आयोगानं काढलेले आदेश रद्द करण्याची काहींची मागणी, तर संबंधित मागणीला मुख्यमंत्री फडणवीसांचा सकारात्मक प्रतिसाद. पंजाब आणि सिंध बँकेच्या माजी अधिकाऱ्यावर ईडीचा ठपका. गोवात 247 लाईव्ह या गेमिंग कंपनीमध्ये अपहार केलेले पैसे गुंतवल्याप्रकरणी छापेमारी. वेदांशू मिश्रा असं माजी बँक अधिकाऱ्याचं नाव. मे महिन्यातच झालेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. उत्पादनामध्ये घट झाल्यानं बाजारात भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले. 30 ते 40 रुपयांना मिळणाऱ्या भाजीची आता 70 ते 80 रुपये किलोनं विक्री सुरू. कांदा निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि करमाफी सवलत रद्द. कांदा निर्यातदारांसाठी केंद्र सरकारचा मोठा झटका. सरकारनं फेरविचार करून निर्णय बदलण्याची शेतकऱ्यांची मागणी. वर्ध्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. वाळूसह 55,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची कारवाई. गोंदिया जिल्ह्यात मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे 550 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या कात्रजमध्ये अवैध विक्रेत्यांवर बुलडोझर कारवाई. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची धडक कारवाई. अवैध धंदे करणाऱ्यांना धडा शिकवा, पोलीस आयुक्तांच्या सूचना. मुंबई पालिकेकडून तुर्कीची बीच रेबोट्सची योजना रद्द. भारत पाकिस्तान युद्धात तुर्कीकडून पाकला मदत. भारताकडून तुर्कीच्या अनेक वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला. अमरावतीमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या छटाईचं काम सुरू नाही. अमरावती महापालिकेचं मान्सूनपूर्व कामांचं नियोजन नसल्याचं समोर. मोठी दुर्घटना घडल्यावर पालिकेला जाग येणार का, स्थानिकांचा सवाल. नागपूरच्या महल परिसरामध्ये व्यापारी संकेत जसानी यांच्या घरी चोरी. 25 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी. पोलिसांकडून चोरीच्या घटनेचा तपास सुरू. नाशिकच्या द्राक्ष शेतीची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप कायम. नाशिक जिल्ह्यातून यंदा 1.57 लाख मेट्रिक टन द्राक्षांची युरोप आणि अन्य देशात निर्यात. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.